श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव भाविकांच्या उत्साहात संपन्न। चांदवड तालुक्यातील भरवीर येथे श्री खंडेराव महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलाय। या यात्रा उत्सवात भाविक भक्तांसह संपूर्ण गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। श्री विठ्ठल रुक्मिणी व वै मास्तर बाबांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाने हा यात्रा उत्सव दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे। यात्रोत्सवाची सुरुवात 29 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता घटस्थापनेने झाली। गुरुवर्य योगेश महाराज गवारे, प्रति जेजुरी पाचोरेवणी व भरवीर ग्रामस्थ मंडळी यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आलं। 29 मार्च पासून 2 एप्रिल पर्यंत दररोज रात्री वेगवेगळ्या वाघे मंडळांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। 2 एप्रिल 2025 रोजी यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी 9 वाजता भव्य काठी व रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गावातील प्रत्येक घरासमोर सडा व रांगोळी महिलांनी सजवली होती आणि काठी पूजनाचा विधी करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यावर्षी 12 गाड्या ओढण्याचा मान श्री पुंजाराम हरी जाधव आणि श्री रमण एकनाथ वाळुंज यांना लाभला। कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती होऊन उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यात्रा उत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी पंच कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या समितीत मधुकर हरी जाधव, रवींद्र यादव जाधव, सुभाष गणपत जाधव, रमण एकनाथ वाळुंज, जयसिंग छबू शिंदे, केशवनगर जाधव, पोपट रामचंद्र जाधव आणि निवृत्ती बारकू धाकराव यांचा समावेश होता। यात्रेच्या संपूर्ण कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार अथवा वादविवाद न घडता अत्यंत शांततेत आणि भक्तिभावाने हा उत्सव पार पडला। पंच कमिटीने सर्व भाविकांचे, गावकऱ्यांचे तसेच प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले। भरवीर येथील हा यात्रा उत्सव भाविकांसाठी भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरलाय। पुढील वर्षी देखील अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलाय। तर पुढील वर्षाच्या 12 गाड्या ओढण्याचा मान विनायक जाधव यांना गुरुवर्य योगेश महाराज गवारे, प्रति जेजुरी पाचोरेवणी यांच्या हस्ते नारळ देण्यात आलाय। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।